केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. देशातील शेतकरी, उद्योजक, नोकरदार, महिला व सर्वसामान्य नागरिक यांना केंद्रस्थानी मानून सरकारने वर्ष 2026-27च्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करून त्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. यात प्रामुख्याने महिलांसाठी लखपती दीदीनंतर सी-मार्ट योजनेची मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसायासाठी स्वस्त कर्ज आणि विशेष पाठबळ मिळणार आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लखपती दीदी या योजनेची सुरुवात केली होती. याच मोहिमेला पुढच्या टप्प्यावर नेत आता सी-मार्ट योजनेची घोषणा करण्यात आल्याने महिलांनी सुरू केलेल्या छोट्या व्यवसायांना स्थिरता मिळवून देण्यासाठी प्रयत्न होतील. या योजनेअंतर्गत अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याने महिलांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आता भांडवलाची चिंता करण्याची गरज नाही. केवळ आर्थिक मदतच नाही, तर व्यवसायाचे नियोजन आणि तो यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक व स्ट्रक्चरल सहकार्य या योजनेद्वारे दिले जाईल. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना मोठ्या स्तरावर विक्रीसाठी व्यासपीठ मिळवून देण्याचे काम सी-मार्ट करणार आहे. अर्थमंत्र्यांच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील बचत गटांशी जोडलेल्या महिलांना आणि वैयक्तिक उद्योजिकांना आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी मदत होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी दिली आहे.